जय गजानन. जयच संस्कृत. रसास्वाद अन्योक्तींचा या निरूपण मालिकेमधल्या आजच्या या नवीन अन्योक्ती निरूपणाच्या भागात आपल्या सर्व संस्कृत आणि संस्कृती प्रेमींचं मनपूर्वक स्वागत. पुन्हा आपल्या समोर एक चातकान्योक्ती, मजेदार गोष्ट आपल्याला सहज लक्षात येईल. किती वेळा वेगवेगळ्या चातकान्योक्ती आपण पाहतोय, याचा अर्थ अन्योक्तीकारांचा किती आवडता पक्षी आहे लक्षात घ्या. त्याच्या निमित्ताने त्यांना वेगवेगळ्या गोष्टी सांगायच्या आहेत. जे निरूपण आपण आतापर्यंत पाहतो आलोय त्यामध्ये या काही गोष्टींचं वर्णन आपण केलं की चातक हा याचकाचं प्रतीक म्हणून आपल्या समोर ठेवलेला आहे. तिथपासून तर भक्ताच्या प्रतीकापर्यंत वेगवेगळे अर्थ काढले. पण इथला याचक शब्दाचा अर्थ आज आपल्याला वेगळेपणाने समजून घ्यायचा आहे. याचक म्हणजे सामान्य कोश वाङ्मयाच्या हिशोबात जर आपण अभ्यास करायला गेलो आणि याचकचा अर्थ विचारला तर भिकारी असा मिळू शकतो, पण नाहीये. लक्षात घ्या, भिकारी आणि चातक किंवा याचक याच्यात खूप सारा फरक आहे. तो भेद आपल्याला समजून घेतला पाहिजे. भिक्षेकरी आणि भिकारी यात सुद्धा फरक आहे. तो फरक आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचा आहे. भिक्षा मागणे हे आपल्याकडे शास्त्राने दिलेल्या एक महत्वाच्या कार्यापैकी कार्यवर्णन केलेलं आहे. अगदी समर्थ रामदास स्वामींची भिक्षा फेरी आपल्या सगळ्यांना माहिती आहे. समर्थ संप्रदायात आलेल्या अन्य सगळ्या पंथांमध्ये सुद्धा आपल्याला भिक्षा फेरीचा विषय पाहायला मिळतो. आता मला सांगा, समर्थांसारखी अद्वितीय व्यक्ती जेव्हा भिक्षा मागते तेव्हा ती काय भीक मागत असते का? नाही. दोन मधला फरक समजून घ्या. तुमच्या माझ्या संस्कृतीने उपनयन संस्कार झाल्यानंतर त्या बटूला भिक्षा मागण्याचा हिशोब सांगितला. उपनयन संस्कार आपल्याकडे त्रिवर्णिकांचे होत होते. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य तिघांचेही उपनयनांचे उच्चार पूर्वी केलेले आपल्याला पाहायला मिळतील. लक्षात घ्या, नुसते उल्लेख वेगळे आहेत असं नाही, त्यात काही भेद सुद्धा आहेत. विषय निघाला म्हणून फक्त त्यातलं वर्णन मला बाकीचं नाही करायचंय, त्यातलं बारकावे फक्त आपल्या समोर सांगायचे. भिक्षा मागत असताना या तीन वर्णाच्या बटूंनी तीन वेगवेगळ्या पद्धतीचे मंत्र सांगितले. ओम भवती भिक्षाम देही असं ब्राह्मण बटूचं वर्णन येतं. भवती शब्द पहिले येतो, मग भिक्षाम, मग देही. तुम्ही म्हणाल हा काय फरक आहे? त्याचं उत्तर आहे, बाकीच्या दोन वर्णांमध्ये कशा करता कोणता शब्द आधी वापरायचा याचे वेगळे नियम दिले. त्या वर्णाच्या याच्यात मला नाही शिरायचंय. वेगळे नियम का सांगितले त्याचं उत्तर आहे, बाहेरून जेव्हा तो बटू जोरात ओरडणार आहे, तेव्हा जो भिक्षा मागणार आहे तेव्हा आलेला कोण आहे त्याच्याकरता काय न्यायचं हे आतल्या व्यक्तीला, प्रामुख्याने स्त्रीला समजावं, हा त्यातला अत्यंत उदात्त हेतू आहे. कारण शेवटी क्षत्रिय याचा अर्थ बाहुबलाच्या भरोशावर कार्य करणारा, त्याचं अन्न वेगळं असणार आहे. अध्यापन करणाऱ्या, ज्ञानकांक्षी असणाऱ्या किंवा ज्याला बुद्धिमत्तेच्या हिशोबातला ज्ञानाचा विषय म्हटला, कारण ज्ञान कौशल्य या अर्थाने वापराल तर क्षत्रियांचं ज्ञान वेगळ्या पद्धतीचं आहे. तिथे शस्त्रास्त्र ज्ञानाला ज्ञान म्हणणार आहे. अध्यात्म ज्ञानाचा विषय नाहीये. जिथे अध्यात्म ज्ञानाचा विषय आहे, ध्यानधारणेचा विषय आहे, तिथलं अन्न वेगळं असणार आहे. ते अन्न क्षत्रियाच्या उपयोगी नाही, याचा अर्थ बाहुबलधारीच्या उपयोगी नाही. आणि बाहुबल ज्याच्यातून प्राप्त होतं ते अन्न ध्यानधारणेच्या कामी नाही. म्हणून काही नियम आपल्याकडे सांगितले. ते जे नियम आहेत ना, त्यातला विषय येतो भिक्षेशी संबंधित. म्हणून कोण भिक्षा मागतोय, पण ते भिक्षा मागणे याचा अर्थ भीक मागणं नाही. हे जे मी म्हटलं त्याचं कारण आहे की या भिक्षेचे अनेक नियम आहेत. की कोणत्या शब्दात मागायचं हा जसा नियम सांगितला, किती जागी मागायचं नियम ठरलेला होता. दिसेल तिथं मागत फिरणे असा विषय नाहीये. जितके मिळेल तितके घरं करणे असा विषय नाहीये. ठराविक घरं सांगितलेले असायचे. गुरूंनी आदेश दिलेला असायचा, 5 घरी भिक्षा माग, 7 घरी भिक्षा माग. मग तेवढ्याच घरी जायचं. तिथे गेल्यानंतर 3 वेळा आरोळी द्यायची. तेवढ्या वेळात जर आतली व्यक्ती बाहेर आली आणि तिने भिक्षा दिली तरच स्वीकारायची. वाट पाहत ताटकळत उभं राहणे हा त्यातला विषय नाहीये. हे सगळे नियम जेव्हा येतात ना, तेव्हा जे मागितलं जातं त्याला भिक्षा शब्द वापरतात. पण हे न नियम येताना जे आहे ना, तिला भीक असं म्हणतात. भिकारी किती वेळ उभा राहील, किती वेळ म्हणजे लोचट सारखा तुम्ही देईपर्यंत. त्याच्यानंतर काय द्यायचं विषय नाही, तुम्ही जे द्याल ते. पण गंमत आणखी एक विषय निघाला म्हणून सहज आपल्या समोर सांगतो. सकाळी सकाळी एखादा भिकारी आपल्या दारात आला, त्याला नुसते गहू द्या, तो घेत नाही.
कारण 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 एकमेव कारण आहे त्याच्या मागे, त्या गव्हाचं पीठ करावं लागतं, त्या पिठाला भिजवावं लागतं, मळावं लागतं, त्याची पोळी लाटावी लागते, आणि तेव्हा कुठं ती खाता येते. हे सगळं त्याला करायचं नाहीये. कंटाळा त्यातला भाव आहे, आळस हा त्यातला भाव आहे, काहीही न करता येणे हा भाव आहे. आणि म्हणून तो सांगताना काय म्हणताना काय म्हणतो, बोलताना काय बोलतो, पोळी दे, वाटल्यास कालची दे, शिळी दे, पण आयती दे. हे जे आईत खाऊपणाचा विषय आहे ना, तो भिकेमध्ये आहे, भिक्षेमध्ये नाहीये. लक्षात घ्या, भिक्षेमध्ये जे प्राप्त झालं ते गुरूंना अर्पण करायचंय. गुरूंनी त्यातला काही भाग दिला तर तो खायचा आहे. अनेकदा तर असे नियम आपल्याकडे आहेत की ती भिक्षा घेतल्यानंतर कपड्यामध्ये घ्यायची, नदीच्या पात्रात बुडवायची, त्याला खालीवर 3-4 वेळा करायचं, मग वर काढायचं. याचा अर्थ सगळा मसाल्याचा वगैरे भाग जो आहे तो निघून गेला पाहिजे. त्याला चव रहित करायचं. का? कारण चवीत अडकायचं नाहीये. रसना जिंकणे हा जितेंद्रियत्वाचा विषय त्याच्यात आहे. म्हणून भिक्षा हा खूप उदात्त विषय आहे. भीक मागणे हा नाईलाजवाला विषय आहे, कंटाळवाणा विषय आहे. ते जे प्रकार आहेत तो भेद आपण समजून घ्यायचा आहे. म्हणून इथे जेव्हा याचक म्हटलंय तेव्हा याचक याचा अर्थ भिकारी नाहीये, भिक्षेकरी आहे. आणि मग हा जो फरक आहे तो का आहे, तर त्याचं वर्णन करताना आपल्या समोर या अन्योक्तिकारांनी वर्णन केलं. म्हणून मुद्दा मी सगळी प्रस्तावना केली. ते म्हणतात के वा नसंती भुवी वारी रुह अवतंसाहा. किती मजेदार शब्द आहेत, लक्षात घ्या. के वा न संती, नाही आहेत का, अशा अर्थाने तो शब्द प्रयोग एकत्र आहे. त्यातून आपल्याला सांगतायत की नाही आहेत का, असे आहेत. काय आहेत? भुवी, या पृथ्वीवर, वारी रुह, जी गंमत आपण पाहतोय कमळाची. कमळ या अर्थाने वारी रुह शब्द, जसं आपण पाहिलं होतं वारीच्या या ऐवजी वेगवेगळे शब्द वापरले तरी कमळ शब्द तयार होणार आहे. म्हणजे वारीच्या ऐवजी तुम्ही पयोरुह शब्द करू शकता, जलरुह शब्द करू शकता, सरोरुह शब्द करू शकता, पाणी या अर्थाने, सरोवर या अर्थाने. पण ते शब्द आपल्याला बदलवता येतात. आता लक्षात घ्या, तेव्हा आपण ज वापरला होता सगळीकडे समानतेने, आता नुसता रुह वापरा. तो रुह वापरला तरी पुन्हा तसे शब्द तयार होणार. म्हणजे जच्या ऐवजी, जन्माला आलेला ऐवजी रुह म्हणजे त्यातून प्रगट होणार, निर्माण होणार, त्यावर निर्माण होणार या अर्थाने तो रुह शब्द आपल्या समोर वापरला. वारी रुह म्हणजे पाण्यात जन्माला येणार, म्हणजे कमळ. त्या कमळाला अवतंस शब्द वापरला. अवतंस शब्दाचा अर्थ 2-3 पद्धतीने आहे. अवतंस शब्दाचा एक अर्थ आहे माला, हार ज्याला आपण म्हणतो. मग तशी जणू काही कमळाची माला त्या सरोवराला घातलेली आहे असा अर्थ. किंवा गोलाकार असणाऱ्या दागिन्यांना अवतंस म्हटलं. जसे त्याचे कडे असतात तसं त्या कमळाचं जणू काही कडं पसरलेलं आहे, आणि तशा पद्धतीने सुंदर दागिने जणू काही त्या कमळाचेच तयार झालेले आहेत. त्या कमळाच्या कमल रूपी दागिन्यांनी नटलेलं असं सरोवर, अशा अर्थाने शब्द वापरायचा आहे. ते म्हणतायत नाही आहेत का, असे आहेत. आणखीन काय वैभव आहे त्या सरोवरांचं किंवा जलाशयांचं वर्णन करताना सांगतात हंसावली वलईनो जल सन्निवेशा. सन्निवेश म्हणजे एकत्रित आलेलं, जिथं पाणी एकत्र येतं. तलाव असतील, नदी असेल, अशी जी वेगवेगळ्या गोष्टी, प्रामुख्याने हे वर्णन तलावाशी संबंधित, कारण नदीच्या पात्रामध्ये अशा पद्धतीने कमळ उमलणार नाहीयेत. हंसावली निश्चित सापडू शकते, पण ती हंसावली प्रामुख्याने शांत आणि कमळाने युक्त पाण्यात असल्यामुळे सरोवराचा विचार करू. अशा सरोवर नाही आहेत का? आहेत. असे तलाव नाही आहेत का? निश्चितपणे आहेत. हंसावली, हंसाची आवली म्हणजे रांगच्या रांग. एकच हंस नाहीये, अनेक हंस आहेत, एकाच्या मागोमाग चाललेले आहेत. अशी सुंदर रचना. वलयिनो, त्यांनी जणू काही त्याला वलय घातलेलं आहे, त्याला परिघ निर्माण केलेला आहे, जणू काही ते सगळे त्याला वेष्टून आहेत, अशा अर्थाने शब्द वापरायचा आहे. जल सन्निवेशा, अशा पाण्याचे साठे नाही आहेत का? निश्चितपणे आहेत. मग हे असताना किम चातक फल अपेक्ष च वज्रपातान पौरंदरीम कलयते नववारी धाराम. वेगवेगळे शब्दांनी पहिले अर्थ करू म्हणजे मग एकत्र अर्थ लक्षात येईल. पौरंदरी शब्द वापरला. पुरंदर असा मूळ शब्द आहे. पुरंदर शब्दाचा अर्थ पुर म्हणजे नगर, दर म्हणजे त्याचा विनाश करणारा, नगरांचा, किल्ल्यांचा विनाश करणारा,
मोठमोठ्या क्षेत्रांचा विनाश करणारा अशा अर्थाने पुरंदर म्हणजे समोरच्याचा नगरीचा विनाश करणारा या अर्थाने देवराज इंद्राचं नाव आहे. मग तेच नाव वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला समजून घेता येतं. मग पुरंदर हा आपल्याकडे राजा या अर्थाने शब्द वापरला, कारण शत्रूंचं राज्य विनाश करणारा. छत्रपती शिवरायांच्या बिरुदावलीमध्ये आपण हा शब्द वापरतो, प्रौढ प्रताप पुरंदर. याचा अर्थ प्रौढ म्हणजे अत्यंत बळकट झालेले, जे प्रताप, ज्यांचे खूप पराक्रमी असलेले असे जे राजे होते, एक सोडून 5-5 शाह्या बाजूला होत्या, त्या सगळ्यांचा प्रताप हे जणू काही नगर आहे. आणि त्या नगराला उद्ध्वस्त करणारे शिवछत्रपती प्रौढ प्रताप पुरंदर असतात. तो जो पुरंदर शब्द आहे त्यातून पुढचा पौरंदरी शब्द वापरला. अशा नगरांना नष्ट करणारी म्हणजे कोण, तर वीज. त्या विजेचं वर्णन ते वापरलं. विद्युतपात जेव्हा होतो तेव्हा त्या विद्युतपाताने संपूर्ण नगरच्या नगर सुद्धा नष्ट होऊ शकतं. वीज पडली, त्यानंतरच्या सगळ्या इमारतीच्या इमारती उद्ध्वस्त होतात, राजवाडे उद्ध्वस्त होतात, तशा अर्थाने वापरायचंय. तशी ती भयानक वीज काय करते, वज्रपातान. तिचं जणू काही वज्रपात झाल्यासारखा. पुरंदर शब्दाशी तो जवळचा विषय आहे, कारण पुरंदर म्हणजे इंद्र हा शब्द डोक्यात आल्यानंतर वज्रच आठवणार आहे. म्हणून तिचा आघात जणू काही वज्रासारखा, कारण ती पुरंदरी आहे. हा जो अर्थ आहे त्यातून ते दोन शब्द एकत्र आपल्या समोर वापरले. अशा प्रकारच्या त्या विजेच्या पाताची भीती असणाऱ्या मेघाचा विषय आहे, तो आपल्याला व्यवस्थित ऐकून माहिती पाठ झालेला आहे की तो चातक त्या मेघाकडे जल मागतो. वास्तविक खालची रचना किती सुंदर होती, कमळ फुललेले होते, हंस चांगले तिकडे तिकडे फिरत होते. तिथलं पाणी प्यायला काय गडबड आहे, तिथं तर सगळं सुखाचा प्रकार आहे, तिथं सगळा आनंद देणारा विषय आहे. तो सोडून ज्याच्यातून वीज पडण्याची भीती आहे. आता तो संदर्भ आपल्याला लक्षात येईल की आधीची किती सुखदायक अवस्था आणि नंतरची किती धोकादायक अवस्था, या दोन्हींचं चिंतन ते एकत्रित स्वरूपात आपल्या समोर सांगताय. आणि म्हणून म्हणताय की अशा पद्धतीचा जिच्यातून विद्युतपात होऊ शकेल, त्या तडिताघाताने वज्राप्रमाणे असणारी ती वीज अंगावर पडण्याची भीती असताना सुद्धा हा कशा करता, नववारी धाराम, त्या मेघाकरताच आपला जीव लावलेला त्यांनी असतो. त्या मेघाचीच याचना तो करतो, त्या मेघाकडूनच जल घ्यायचं आहे यासाठी प्रयत्न करतो. असा तो चातक हे पाणी सोडून त्याच्या मागे का लागतो, अशा अर्थाने आपल्या समोर अन्योक्ती आहे. आणि जरी मी म्हटलं तसं की या सगळ्या अन्योक्ती पूर्ण वेगवेगळ्या आहेत, त्याचा एकमेकाशी संबंध नाहीये, पण आपण जेव्हा एकत्रित अभ्यास करतो तेव्हा तो संदर्भ लावू शकतो. जसं आपण पूर्वीच्या भागात पाहिलं की श्रेष्ठ प्राप्त होईपर्यंत शांत बसायचं नाही, हे जसं आपण त्या पारिजातकाच्या निमित्ताने पाहिलं, तसा इथं तो अर्थ आता लावा. म्हणजे ती शृंखला, ती एक संगती लावली तर एक वेगळा अर्थ आपल्या समोर येतो की नाही, आहेत जगात सामान्य गोष्टी, पण त्या सामान्यांनाच आवडतात. त्या सगळ्या गोष्टी तेच रमतात की ज्यांना त्याच्या पलीकडचं उदात्त ध्येय नसतं. उदात्त ध्येय स्वीकारताना निश्चितपणे धोका असणार आहे, निश्चितपणे काही त्रास असणार आहे, निश्चितपणे काही अडथळे येऊ शकतील, संकट येऊ शकतील, पण त्या संकटांना घाबरून सोडून द्यायचं नसतं. तोच विजयी जो सगळ्या संकटांवर मात करत विजयापर्यंत अखंड कृतिशील राहतो. मग त्यामधले धोके स्वीकारून सुद्धा मिळवायचं ते अप्रतिमच असलं पाहिजे, मिळवायचं ते निष्कलंक असलं पाहिजे. कारण जमिनीवर पडलेल्या पाण्याला नाही म्हटलं तरी जमिनीचा स्पर्श होणारच आहे. याचा अर्थ त्याच्यामध्ये मृत्तिका स्पर्शाचा का होईना दोष आलेला आहे. या अर्थाने शुद्ध जलाचा विचार त्यातून आहे. म्हणून फक्त मेघाच्याच माध्यमातून प्राप्त होणारं शुद्ध जल प्राप्त करायचं. जेव्हा शुद्धतेची ही आस लागते ना, तेव्हा बाकीच्या कितीही रमणीय अवस्थेमध्ये असणाऱ्या अशुद्धतेकडे माणूस दुर्लक्ष करतो. तहान लागली, अगदी जीव व्याकुळ झाला तरी चालेल, पण पील तर ढगातलंच पाणी पील. ही जी रचना आहे ती समजून घ्यायची आहे. ती उत्कटता त्यामध्ये असणारी, उत्कृष्टतेच्या प्राप्तीमध्ये असणारी ती उत्कटता समजून घ्यायची आहे. त्याचं प्रतीक आहे याचक. म्हणून मगाशी म्हटलं तसं भिकारी नाहीये, जे मिळेल ते, जिथलं मिळालं तिथलं कुठलंही पाणी नालीतलं नाही पिणार,
उपाशी राहील, मरेल तहानेनी, पण नालीतलं पाणी पिणार नाही, मेघातलंच पिईल. ही जी भूमिका आहे ती याचकाची भूमिका चातकाच्या निमित्ताने समजून घ्यायची आहे. दिव्य उदात्त त्याचाच अंगीकार करायचा, त्याचाच ध्यास असला पाहिजे, मग ते परमात्म प्राप्तीपर्यंत. कारण चातकाच्या एका भागामध्ये आपण त्याचाही विचार केला की परब्रह्म असणाऱ्या कृष्णाप्रमाणे वाटणाऱ्या त्या मेघाकडे तो पाहतो. त्या भक्तीपर्यंत अर्थ वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला लावता येतात. अशी एक सुंदर चातकान्योक्ती या भागातली. पुढची अन्योक्ती पुढच्या भागात. तोपर्यंत जयतु संस्कृतम.